नमस्कार, मी प्रशांत सागवेकर. साम संजीवनी या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं आज पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आज आपण चर्चा करतोय हार्निया आणि त्याचे नवनवीन उपचार या विषयावरती. आणि त्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आज माझ्यासोबत आहेत डॉस क्लिनिकचे डॉक्टर सतीश पट्टणशेट्टी. आपण सरांचं स्वागत करूया. सर नमस्कार. कार्यक्रमात मनापासून स्वागत. डॉक्टर पट्टणशेट्टी यांच्याबद्दल आपण थोडक्यात माहिती घेऊ. डॉक्टर पट्टणशेट्टी आणि डॉक्टर नीरज रायते हे लेप्रोस्कोपिक सर्जन आणि हार्निया तज्ज्ञ आहेत. अत्याधुनिक 3D मॉस या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून हार्नियावर उपचार करण्यामध्ये डॉक्टर सतीश पट्टणशेट्टी यांचा विशेष हातखंडा आहे. डॉक्टर सतीश पट्टणशेट्टी यांनी त्यांचे सहकारी डॉक्टर नीरज रायते यांच्यासोबत पुण्यामध्ये डॉस अर्थात डायबेटीस आणि ओबेसिटी सपोर्ट सोल्युशन ही एक संस्था सुरू केली. तर या सगळ्या संदर्भात आज आपण त्यांच्याकडून माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग चर्चेला सुरुवात करूया. सर पुन्हा एकदा मनापासून स्वागत कार्यक्रमामध्ये. सगळ्यात पहिल्यांदा हार्नियाविषयी आज आपण बोलणार आहोत. सो हार्निया म्हणजे काय ते आधी आपण लोकांना सांगा. येस, सर्व अगोदर मी साम TV आणि प्रशांतचं खूप आभार मानतो की बाबा हार्निया हा एक खूप कॉमन असा आजार आहे. बऱ्याचशा लोकांना हार्निया हा असा आजार असतो. पण हार्निया म्हणजे काय, त्याचं ट्रीटमेंट कसं करावं, बाकीचे काय नवीन नवीन उपचार आलेले आहेत ह्याबद्दल आपण आज माहिती घेण्यासाठी तुम्ही मला आमंत्रित केले, याबद्दल मी तुमचे आभार मानतो. हार्निया म्हणजे काय, देवानं शरीररचना आपल्याला अशी दिली आहे की जे काय मेन आपले अवयव आहेत, ऑर्गन्स आहेत, म्हणजे जसं ब्रेन झालं, हार्ट झालं आणि बाकीचे लिव्हर, किडनीज आणि आपल्या आतड्या आहेत. तर हार्टला त्यांनी एक हाडाचा सापळा दिला म्हणजे स्कल दिलेला आहे. ब्रेनला हाडाचा सापळा म्हणजे स्कल दिलेला आहे. हार्टला आणि लंग्सला आपल्या बरगड्या ज्या आहेत, रिप्स आहेत, त्यांनी कव्हर केलेलं आहे. पण जे आपले लिव्हर आहे, किडनी आहे, छोटी आतडी आहेत, जठर आहे, मोठी आतडी आहेत, ह्यांच्यासाठी हाडाचा सापळा काही दिला नाही त्याला प्रोटेक्ट करण्यासाठी. त्याला पण एक कारण आहे. कारण की आपल्याला ज्यावेळी प्रजनन करायचं असतं, प्रेग्नन्सी ज्यावेळी होते त्यावेळी आपलं पोट वाढत असतं स्त्रियांमध्ये. त्याच्यामुळे तिथे जर सपोज हाडाचा सापळा दिला असता तर आपल्याला प्रजनन करता आलं नसतं. बरोबर. त्याच्यामुळे आपल्या पायाच्या व छातीच्या मध्ये जे काही भाग आहे त्याला फक्त मसल्सनी कव्हर केलेला आहे. आणि ह्या मसल्समध्ये ज्यावेळी विकनेस होतो, ज्यावेळी त्याला कमजोर होतात, भरपूर कारण आहेत ते विकनेस होण्याच्या मध्ये. पण त्यावेळी जे मसल्स ज्यावेळी वीक होतात त्यावेळी आपले जे काही आतड्या आहेत किंवा बाकीचे अवयव आहेत हे त्या मसल्समधून बाहेर आले की त्याला हर्निया असं म्हणतात, हर्निया असं संबोधतात. पण हे मसल्स का वीक होतात, तर मसल्स हे तुमचं लठ्ठपणा जर असेल तर मग मसल्समध्ये फॅट जमा होतं, त्याच्यामुळे विकनेस येतो. प्लस ज्यावेळी प्रेग्नन्सी होते त्यावेळी मसल्स आधीच स्ट्रेच झालेले असतात, पण त्याच्यानंतर जर व्यवस्थित व्यायाम नाही केले तर स्ट्रेच मसल्स तसेच स्ट्रेच राहिल्यामुळे ते वीक होतात. त्याच्यामुळे स्त्रियांमध्ये पोस्ट प्रेग्नन्सी हे हर्नियाचं प्रमाण जास्त असतं. पुरुषांमध्ये हे लठ्ठपणा असोसिएटेड हर्निया जास्त असतं. जसं आणि वय वाढत जातं, वयोवृद्धच्या वेळी जांघेतले हर्निया खूप कॉमन असतात. कारण जांघेतले हर्निया का होतात, तर ज्यावेळी पोटाचं प्रेशर वाढतो, म्हणजे लघवी करताना त्रास होतोय, मोशन्स संडास करताना काय त्रास होतोय, किंवा नेहमी जर खोकला असेल, अस्थमा असेल, तर मग ज्यावेळी आपण नेहमी खोकतो त्यावेळी पोटाच्या भोवती जे काही मसल्स आहेत ते वीक होतात आणि त्याच्यामुळं त्यातल्या आतड्या ज्या काही आहेत ते बाहेर येतात. तिथं गाठ दिसते, जी गाठ आपण कधी कधी स्टार्टिंगला अर्ली स्टेजमध्ये आपण हातानेच आत ढकलू शकतो. त्यावेळी त्याला त्या आतल्या जे गाठ बाहेर येते आणि आत ढकलू, त्या अशा गोष्टींना आपण हर्निया म्हणतो. सर याच्यामध्ये काही प्रकार वगैरे असतात का? कारण अनेक वेळेला आपण अनेक पद्धतीनं हे सगळं बघत असतो. सो असं नेहमी वाटतं की हे काहीतरी वेगळ्या प्रकारचं काहीतरी आहे. तर असं काही असतं? येस, हर्नियाचे खूप प्रकार आहेत. कारण जर आपण बघितलं छातीपासून ते पायापर्यंत असे भरपूर हा मसलचा जो काही भाग आहे त्याच्यामध्ये बेंबीच्या वरचे जे काही हर्नियाज असतात त्याला आम्ही एपिगॅस्ट्रिक हर्नियाज असे म्हणतो. बेंबीमधून जे काही हर्निया होतात त्याला बेंबीचे हर्निया म्हणतो. बेंबीच्या खाली जे हर्निया होतात त्याला जांघेत जे हर्निया होतात त्याला इंग्वायनल हर्निया किंवा फिमोरल हर्निया असं म्हणतो. आणि त्याच्यात इंग्वायनल हर्निया म्हणजे जांघेतले हर्निया हे खूप कॉमन असतं, बेंबीतले हर्निया हे खूप कॉमन असतं व एपिगॅस्ट्रिक हर्निया म्हणजे बेंबीच्या वरचे हर्निया हे खूप कॉमन असतात. आणि बाकीचे पण खूप हर्नियाज आहेत की ज्यावेळी आपल्याला अन्न ज्यावेळी आपण घेतो आणि ते परत तोंडावाटे वरती येतं त्यावेळी हायटस हर्निया म्हणतो. जे छाती आणि पोटाच्या मध्ये जे काय आवरण आहे डायफ्राम ते ज्यावेळी वीक होतं त्यावेळी आपण जे काय जेवतो ते परत वरती येतं, ॲसिडिटी असतं,
लोकांना उलट्या होतात आणि जे काही खाल्ले असतं ते परत तोंडावाटे परत येतं, त्याला आम्ही हायटस हर्निया असं म्हणतो. नक्की. आता सर बऱ्याच वेळेला असं होतं की आपल्याला त्रास होत असतो, काहीतरी वेगळं वाटत असतं, पण नक्की काय होतंय हे कळत नसतं आणि जोपर्यंत कोणत्याही रोगाचं निदान आपण करणार नाही तोपर्यंत आपल्याला ते कळणारच नाही. सगळ्यात महत्त्वाचं की हार्नियामध्ये त्रास काय होतात आणि त्याचं जर निदान करायचं म्हटलं तर तुमची पद्धत कशी आहे? येस, हा एक खूप चांगला प्रश्न विचारला प्रशांतनी, कारण हर्नियाचं निदान होणं हे खूप महत्त्वाचं आहे. हर्नियाची जे काही पुढचे उपचार आहेत हे आधी निदान करून घेणं जास्त महत्त्वाचं आहे. त्यामुळे कुठेही तुम्हाला सपोज पोटावरती कुठेही गाठ येत असेल आणि जी परत आत जात असेल किंवा गाठ आली आणि ते खूप दुखत असेल तर मग तुम्ही त्याचं निदान करून घेणं फार महत्त्वाचं आहे. पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही कुठल्या तरी डॉक्टरकडे जाऊन दाखवणं खूप गरजेचं आहे की ते नक्की हर्नियाचं आहे की दुसरं काही प्रकार आहे. म्हणजे जो गाठ बाहेर येतो आणि परत आत जातो हा बऱ्याच वेळा फक्त हर्नियामुळेच असतो, पण अशा बऱ्याचशा गोष्टी असेल की बाबा जी गाठ बाहेर येते आणि परत आत जात नाही, तर मग ह्यामध्ये पण हर्निया असू शकतो. पण त्याचं निदान करण्यासाठी तुम्ही पहिल्यांदा डॉक्टरकडे जाणं खूप महत्त्वाचं आहे. डॉक्टरकडे गेल्यानंतर ते आयदर तुम्हाला सोनोग्राफी करून घ्यायला सांगतील किंवा सिटी स्कॅन करून घ्यायला सांगतील, कारण सिटी स्कॅन व सोनोग्राफी हे दोन असे माध्यम आहेत ज्याच्यातून आपल्या हर्निया नक्की कळतो. त्याच्यामुळे कधीही तुम्हाला हर्नियाचा त्रास वाटत असेल तर आधी डॉक्टरकडे जावा, त्यांच्याकडून एक्झामिनेशन करून घ्या आणि त्याच्यानंतर ते तुम्हाला सोनोग्राफी किंवा सिटी स्कॅन डिपेंडिंग ऑन द हर्निया, कुठलं हर्निया आहे त्याच्यानुसार तुम्हाला ते सोनोग्राफी किंवा सिटी स्कॅन सांगतील. जर पहिल्यांदाच गाठ आली असेल तर मग सोनोग्राफी सांगतील. पण जर तुम्हाला आधी कुठलं ऑपरेशन झालं असेल आणि खूप मोठं असं काय हर्निया असेल, खूप मोठं असं काय अवाढव्य असं काय मोठी गाठ झालेली असेल तर मग सिटी स्कॅन हे खूप गरजेचं आहे. नक्की. सर मी असं ऐकलंय की बेंबीचा हार्निया पण होतो, हे गोष्ट खरी आहे का? आणि बेंबीचा हार्निया म्हणजे काय, म्हणजे नक्की काय होतं? बेंबीचा हर्निया म्हणजे बेंबीचा हर्निया खूप कॉमन आहे. बेंबी व जांघेतले हर्निया हे खूप कॉमन असे हर्नियाचे प्रकार आहेत. बेंबीचा हर्निया म्हणजे आपलं बेंबी जे आहे तिथं सगळे जे मसल्स आहेत ते एकटवतात, तिथे येऊन कॉन्सन्ट्रेट होतात, त्याच्यामुळे तिथे थोडंसं विकनेस तयार होतो. त्यामुळे कधीही आपण ज्यावेळी जोर करतो किंवा आपण खोकला येतो किंवा आपण मोशनसाठी किंवा लघवीसाठी किंवा ह्याच्यासाठी जोर करतो त्यावेळी बेंबीवरती जास्त ताण येतो आणि त्याच्यामुळे तिथे डिफेक्ट जर मसल वीक असतील तर तिथल्या आतल्या जे आतड्या आहेत ते तिथून पहिल्यांदा बाहेर जास्त येतात. त्यामुळे बेंबीतले व जांघेतले हर्निया हे जास्त कॉमन आहेत. बेंबीतले हर्निया जे आहेत ते आपण दुर्बीणीतून आपण ट्रीटमेंट करू शकतो, ज्याच्यामध्ये दुर्बीणीतून केल्यामुळे आपण तिथे आत 3D मेश लावतो. 3D मेश ही एक नवीन तंत्रज्ञान आलं आहे ज्याच्यामुळे मेश जे हर्नियाचं रिकरन्स असतं, जे परत होण्याची शक्यता असते खूप खूप कमी असते. प्लस दुर्बिणीतून केल्यामुळे त्याचे जे काही हर्नियाचा उपचारानंतर जे काही दुखणं असतं, रिकव्हरी बॅक असतं, हे खूप सोयीस्कर झालेलं आहे आणि पेशंट हॉस्पिटलमधनं पण एका दिवसातच डिस्चार्ज होतो आणि तो त्याच्या कामाला विदिन 7 days परत पूर्ववत होऊ शकतो. नक्की. जांघेच्या हर्नियाबद्दल तुम्ही आता उल्लेख केला. हा जांघेचा हर्निया जो आहे तो म्हणजे काय ते पण आपण लोकांना सांगूया. आणि त्याचबरोबर जांघेचा हर्नियाचा जो त्रास आहे, आता अनेक वेळेला मी मगाशी म्हटलं की त्रास होत असतो, पण ज्याला तो आजार पहिल्यांदा होतो त्याला कळत नाही की नेमकं हे काय आहे किंवा हा त्रास मला कशामुळे होतोय, तर तो त्रास ओळखायचा कसा? जांघेतला हर्निया हा मोस्टली जे कोण जिम करतात किंवा ज्यांना खूप खोकला आहे, ज्यांना बद्धकोष्ठता आहे, त्याच्यामुळे त्यांना मोशन्स करायला त्यांना जोर द्यावा लागतो किंवा वयोवृद्धाप्रमाणे त्यांना प्रोस्टेटचा आजार त्रास असल्यामुळे त्यांना लघवीला वारंवार जावं लागतं व लघवीला ज्यावेळी जातात त्यावेळी त्यांना जोर द्यावा लागतो. ह्या गोष्टींमुळे जांघेतले हर्निया खूप कॉमन आहेत. जांघेतले हर्निया हे पुरुषांमध्ये स्त्रियांपेक्षा जास्त असतात. पुरुषांमध्ये जास्त असतात कारण की वयोवृद्धप्रमाणे प्रोस्टेट ग्रंथी जी काय आहे ती लघवीला तुम्हाला ऑब्स्ट्रक्ट करते व लघवीला जाण्यासाठी तुम्हाला ते जोर द्यावा लागतो, लघवी करण्यासाठी जोर द्यावा लागतो व जांघेतले हर्निया हे येतात. तर जांघेतले हर्निया हे जांघेत ज्यावेळी गाठ येते आणि ती बोटाद्वारे हाताद्वारे ज्यावेळी तुम्ही परत आत ढकलू शकता त्यावेळी हे अर्ली स्टेज ऑफ इंग्वायनल हर्निया म्हणतो आपण. पण ज्यावेळी जांघेतले हर्निया हे असे बाहेर येऊन परत आत जाऊ शकत नाही त्यावेळी त्याला इरिड्युसिबल व ऑब्स्ट्रक्टेड हर्निया म्हणतो. अशा वेळी कुठलीही जांघेतली हर्निया असेल तर जेवढे लवकर आपण ट्रीटमेंट करू तेवढं बरं असतं, बिकॉज अ स्टिचिंग टाइम सेव्स 9. कुठलाही हर्निया असेल, बेंबीतला असू दे, जांघेतला असू दे, हा सर्जरीनेच बरा होतो, शस्त्रक्रियेनेच बरा होतो. हर्निया हा एक सर्जिकल डिसीज आहे. जसं ब्लड प्रेशर असेल तर ब्लड प्रेशर हे काय औषध सर्जरीनं किंवा शस्त्रक्रियेनं बरा होते, ब्लड प्रेशर तुम्हाला औषधच घ्यावे लागतं. तसं हा ब्लड प्रेशर का हायपरटेन्शन हे मेडिकल डिसीज झालं.
किंवा मलेरिया झालं, मलेरियाला आपण ऑपरेशन नाही करत, मलेरियाला आपल्याला औषधच घ्यावे लागतं. तसं हर्निया एक सर्जिकल डिसीज झाला. हर्निया झाल्यानंतर तुम्हाला ऑपरेशन करूनच तो बरा होतो. तुम्ही जेवढं त्याला उशीर करता त्यावेळी तेवढंच मसलचं डिफेक्ट, मसलचं विकनेस जास्त वाढत जातो, आतल्या आतल्या जास्त बाहेर येत जातात. त्यामुळे उलट सर्जनला पण ऑपरेशन करायला नंतर त्रास होऊ शकतो. त्यामुळे जर तुम्हाला हर्निया सगळे जर दुर्बिणीतून करायचे पाहिजे असतील तर जेवढ्या लवकर याल तेवढं तुमच्यासाठी पण बरं होतं व सर्जनसाठी ते सोयीस्कर होतं शस्त्रक्रिया करण्यासाठी. नक्की, खूप महत्त्वाची माहिती. हार्निया हा आजचा आपला विषय आहे, त्याचे नवनवीन उपचार आपण सरांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. मला असं वाटतं की हे जे आजार आहेत या आजारांवरती अगोदर म्हणजे वेळीच उपचार झाले, प्राथमिक अवस्थेमध्ये जर उपचार झाले तर मला वाटतं त्याचं जे काही गंभीर रूप आपण बघतोय आता, अनेक पिक्चर्स पण सरांनी आपल्याला दाखवली आणि त्याच्यामधून आपल्याला कळतंय की काय मोठं स्वरूप, गंभीर स्वरूप या सगळ्या गोष्टींचं होऊ शकतं. त्याच्यामुळे त्याच्यासाठी आपल्याला दखल घ्यायची असेल तर निश्चितपणानं आपल्याला माहिती घेतली पाहिजे, सरांचं मार्गदर्शन घेतलं पाहिजे, नेमकं आपल्याला काय होतंय हे ओळखता आलं पाहिजे. आणि त्याकरता आत्ताच TV स्क्रीनवरती सरांचे नंबर्स आहेत, या नंबरवरती तुम्ही सरांना कधीही संपर्क करू शकता. वेळ होते एका छोट्याशा विश्रांतीची, कुठेही जाऊ नका, पाहत राहा सामसंजीवनी. विश्रांतीनंतर सामसंजीवनीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. हर्निया आणि त्याचे नवनवीन उपचार या विषयावरती आज आपण चर्चा करतोय आणि डॉक्टर सतीश पट्टणशेट्टी आपल्याला मार्गदर्शन करतात. बेंबीच्या हर्नियाबद्दल तुम्ही मगाशी माहिती सांगितली, मला थोडंसं त्याची शस्त्रक्रिया जी आहे त्याच्याबद्दल विस्तृत जाणून घ्यायचं आहे. कारण जरी ते कॉमन असलं तरी शस्त्रक्रिया म्हटली, कुठलीही सर्जरी म्हटली की निश्चितपणानं लोकांच्या पोटात गोळा येतो की अरे बापरे आता शस्त्रक्रिया करून घ्यायची आहे. तर ते स्वरूप माहिती नसतं कारण शस्त्रक्रियेचं, तर त्याचं स्वरूप कसं असतं आणि ती किती आपण म्हणतो ना रिस्की असते, त्याच्याबद्दल आपल्याला काय सांगता येईल? तुम्ही जसं म्हटलं की शस्त्रक्रिया म्हटलं की पोटात गोळा येतो, तसंच बेंबीचा हर्निया म्हणजे ही पोटात गोळा जो असतो तोच असतो. पोटातला गोळा हा बाहेर आला की त्याला बेंबीचा हर्निया म्हणतात. बेंबीच्या हर्नियामध्ये आपण आत दुर्बिणीतून जे ऑपरेशन्स करतो ते जास्त सोयीस्कर असतं, कारण पेशंट लवकर शस्त्रक्रियेमधून बरा होतो, त्याचं दुखणं कमी असतं आणि बॅक टू वर्क हे लवकर होतं. त्याच्यामध्ये फक्त आम्ही 3 होल करून आपण ही शस्त्रक्रिया करतो. ह्या 3 होलमधून जसं तुम्ही आता पिक्चर बाजूच्या स्क्रीनमध्ये बघताय की बाबा 3 होलमधून आपण आत जातो, जे काही आतड्या किंवा जे काही चरबी आहे हे वरती गेलेली असते त्या होलमधून ते आपण खाली घेतो आणि त्या होलला बंद करून त्याच्या वरती आपण जाळी लावतो. आणि ही जी 3D जाळी आहे, हे 3D जाळीमुळे हे बरोबर ते शेप घेतं ते आणि ते परत होऊ नये, ही हर्निया हा परत होऊ नये म्हणून ह्यासाठी त्याला ते रिएन्फोर्समेंट करतं व ते पुढचे जे काही मसल्स आहेत ते त्याला घट्ट करतं आणि ते हर्निया परत होत नाही. आणि हे सगळं दुर्बिणीतून होतं. तुम्ही जर स्क्रीनमध्ये बघत असाल तर जो काही हर्नियाचा बेंबीचा शेप जो बदललेला असतो हर्नियामुळं, तो आपण दुर्बिणीतून केल्यामुळे हा हर्नियाचा जो काही बेंबीचा शेप चेंज झालेला असतो तो पूर्ववत होतो. त्याच्यामुळे कॉस्मेटिकली पण दुर्बिणीतून ज्यावेळी आपण करतो त्यावेळी हे कॉस्मेटिकली पण ज्यावेळी बेंबीतले हर्निया दुर्बिणीतून केल्यामुळे हे पूर्ववत बेंबी जसं आधी दिसतं तसं होतं. एस्पेशली स्त्रियांसाठी हे खूप महत्त्वाचं, कारण स्त्रिया साड्या घालतात त्यावेळी त्यामुळे त्यांना बेंबी हा एक खूप महत्त्वाचा भाग असतो, कारण कॉस्मेटिकली इट इज बेटर. त्याच्यामुळे दुर्बिणीतून ज्यावेळी आपण हर्निया करतो स्त्रियांमध्ये तरी बऱ्याच वेळा, और आय विल से मोर दॅन 99% यू शुड डू विथ लॅप्रोस्कोपी किंवा दुर्बिणीतून करायला पाहिजे. आणि दुर्बिणीतून जाळी टाकल्यानंतर 3D जाळी आपण जी टाकतो त्याच्यामुळे तर रिकरन्स चान्सेस तर ऑलमोस्ट नील होऊन जातात आणि एका दिवसात पेशंट डिस्चार्ज होतो. 7 दिवसात तो पूर्ववत कामाला जाऊ शकतो. आणि हे जे काही टाके असतात ते पण आपण एकदम विरघळणारे टाके मारतो, त्याच्यामुळे ह्याला आपण दुर्बिणीचं शस्त्रक्रियेला आपण बिन टाक्याची शस्त्रक्रिया आपण म्हणतो. आणि इट्स लाईक अ पूर्ववत जशी तुमची बेंबी होती तसं ते पूर्ण व्यवस्थित होतं. सर मला 3D मेश विषय पण जाणून घ्यायचं आहे, हे काय असतं? हे एक नवीन तंत्रज्ञान म्हणता येईल आपला 3D मेश. म्हणजे 3D मेश हे आपण बेंबीच्या हर्नियामध्ये व जांघेच्या हर्नियामध्ये हे दोन्हीमध्ये आपल्याला वापरता येतं. हे जसं तुम्ही बघताय माझ्या बाजूच्या स्क्रीनमध्ये, हे 3D मेश असं आहे की ते आपल्या बॉडीच्या शेपनुसार ते शेप घेतं. त्याच्यामुळे नॉर्मली आधी आपण फ्लॅट मेश खूप वापरायचो, पण फ्लॅट मेश वापरल्यामुळे तो बॉडीचा शेप येत नव्हता, कारण आपल्या बॉडीचा जर शेप बघितलं की थोडासा 3D वाईज हा पुढं कॉन्व्हेक्सिटी जास्त असते. हे 3D मेश आधीच असा शेप तयार झालेला असतो की ज्याच्यामुळे तो बॉडीच्या शेपनुसार तो घेतो आणि त्याच्यामुळे त्याचे रिकरन्स चान्सेस खूप कमी असतात आणि तो परत व्हायची शक्यता खूप कमी असते. त्यामुळे ह्या 3D मेश टेक्नॉलॉजीमुळं तुमचं जे दुखणं असतं मेश टाकल्यानंतर ते पण खूप कमी होऊन जातं, ऑलमोस्ट नील असं म्हणता येईल.
आणि ते तुमच्या बॉडीचा शेप घेतल्यामुळे ते कॉस्मेटिकली पण खूप चांगलं दिसतं. सर हेरिडेटरी चान्स किती असतो? अनुवंशिक आपण जे म्हणतो Yes. त्याच्यात काय चान्स असतो का? येस, नॉर्मली हेरिडिटरी असतं, अनुवंशिक असतं हरण्यामध्ये. कारण जसं तुमच्या आई किंवा वडिलांना जर जर मसल विकनेस असेल तर तोच मसल विकनेस तुमच्या मुलांमध्ये पण होऊ शकतो. आणि जर त्या पुढच्या जनरेशननी जर सपोज थोडंसं व्यायाम करून हे करून जर प्रयत्न केला की तो स्ट्रॉंग करायचा तर स्ट्रॉंग होऊ शकतो. पण तरी पण काही प्रमाणात असं होतं की ते मसल वीक असल्यामुळे ज्यावेळी ते जिम करायचा प्रयत्न करतात तर मग त्याच वेळी जिम करतानाच ते हरण्या जास्त होतो. त्याच्यामुळं हरण्या हा अनुवंशिक आहे. हरण्या हा लठ्ठपणामुळे होतो. हरण्या हा पोस्ट प्रेग्नन्सी होतो. आता तुम्ही माझ्या स्क्रीनला बाजूला बघत असाल तर मग ही एक ट्विन्स प्रेग्नन्सी म्हणजे जुळे प्रेग्नन्सी झाल्यानंतर हे एक हरण्या झालेला आहे ज्याच्यामध्ये पोट खूप वाढलं होतं आणि ते साहजिक आहे, इट इज नॉर्मल फिजिओलॉजिकल. पण हे प्रेग्नन्सी डिलिव्हरी झाल्यानंतर ह्याचा परत व्यायाम करून मसल स्ट्रॉंग करायला पाहिजे हे भरपूर जण सांगत नाहीत. पण ते तसंच राहतं कारण ते बाळाच्या संगोपनामध्ये ते एवढे आई बिझी झालेली असते की ते स्वतःकडे दुर्लक्ष करतात. एवढं ते पोट वाढलेलं असतं, ते एकदम लुळं किंवा वीक दिसतं, हे तुम्ही बघू शकता. अशा वेळी आपण ओपन सर्जरी करून हे खालचं जे काही एक्स्ट्रा स्किन असतं ते पण काढतो, आत 3D जाळी बसवतो, ते स्ट्रॉंग करतो आणि ते मसल पण स्ट्रॉंग करतो. आणि त्याच्यामुळे जसा काय प्रेग्नन्सीच्या पूर्ववत जो काय शेप असतो तो पण आपण ह्या पोस्ट प्रेग्नन्सी फिमेल्समध्ये देतो. त्याच्यामुळे प्रेग्नन्सी नंतर जे काही विकनेस होतो अपडाऊन वॉलमध्ये हे पण दुर्बिणीद्वारे व ओपन पद्धतीने स्किनला कट करून तो एकदम प्रॉपर टमीटक अशी सर्जरी करतो. आणि त्याच्यामुळे सगळ्यांना कॉस्मेटिकली पण चांगलं दिसतं आणि पेशंटचा जो काही मसल वॉल आहे तो पण स्ट्रॉंग होऊन जातो. कोणत्या एजसाठी जास्त धोका असतो हर्नियाचा असं आपल्याला काही सांगता येतं का? कारण आज आपण बघतो की ओबेसिटी सारख्या विषयात तर अगदी एजच्या लिमिटच राहिली नाही. अगदी लहान मुलांपासून ते अगदी एजेड माणसांपर्यंत सगळ्यांमध्ये ओबेसिटी दिसते. तसं हर्नियाचं काही असतं का? म्हणजे या एजमधल्या लोकांना जास्त धोका हर्नियाचा आहे असं वगैरे काही? खूप छान प्रश्न आहे. कारण पोस्ट प्रेग्नन्सी जसं मी म्हटलं की प्रेग्नन्सी किंवा डिलिव्हरी नंतर हरण्याचे चान्सेस जास्त असतात कारण ते मसल स्ट्रेच झालेला असतो. आणि दुसरा सर्वात जास्त कॉमन म्हणजे वयोवृद्ध लोकांमध्ये. कारण वयोवृद्ध लोकांमध्ये थोडंसं एक्सरसाइज कमी झाल्यावर मसल वीक होत जातो कारण त्याचा युसेज कमी होतो, त्याचा वापर कमी होतो. बरोबर. मसलचा वापर कमी झाला की त्याचं वीकनेस जास्त वाढतो आणि त्याच्यामुळे तिथनं हरण्या जास्त होतो. त्यामुळं 50 नंतर हरण्याचे चान्सेस जास्त असतात. प्लस 50 नंतर 40 नंतर जसं जसं मसल वीक होत जातो तसं तसं तुम्हाला वयोवृद्ध जे बाकीचे आजार होत असतात की बाबा बद्धकोष्ठता आली किंवा लघवीला त्रास होतोय, अस्थमा झाला, खोकला झाला, ह्या गोष्टींमुळे वयोवृद्धाच्या लोकांमध्ये हरण्याचा आजार जास्त असतो. आणि पुरुषांमध्ये जांघेचे हरण्या हे जास्त असतात. बरं, अगोदर आपण काही काळजी घेऊ शकतो का? म्हणजे आता एखादा आजार होऊ नये यासाठी आपण काही दखल घेत असतो म्हणा किंवा असं काही, तर हर्नियाच्या बाबतीमध्ये आपल्याला असं काही करता येतं का? तेच, हरण्या जसं मसल स्ट्रॉंग ठेवणं गरजेचं आहे, आपली ऍक्टिव्हिटीज व्यवस्थित ठेवणं गरजेचं आहे. कुठल्याही गोष्टीमुळे बद्धकोष्ठता असेल, अस्थमा असेल, लघवीचा आजार असेल तर त्याचं ट्रीटमेंट लवकर करून घेणं खूप महत्वाचं आहे. कारण त्याचं ट्रीटमेंट लवकर नाही केलं तर तुम्ही जोर देत बसणार नेहमी, स्ट्रेनिंग करणार आणि त्या स्ट्रेनिंगमुळे तुम्हाला हरण्या होतो. त्याच्यामुळे अस्थमा असेल तर अस्थमावरती लवकर ट्रीटमेंट घ्या. तुम्हाला बद्धकोष्ठता असेल तर त्याच्यावरती औषधं घ्या. बरेच जण म्हणतात की बद्धकोष्ठता असल्यामुळे मला त्या औषधांची सवय लागेल. औषधांची सवय लागली तरी चालेल पण क्वालिटी ऑफ लाईफ खूप महत्वाचा असतो. कारण बद्धकोष्ठतामुळे जर तुम्हाला हरण्या झाला त्याचं ऑपरेशन करावंच लागतं. आणि हरण्याचं ऑपरेशन केल्यानंतर बद्धकोष्ठतावरती तुम्हाला औषध घेणं गरजेचं आहे कारण ते हरण्या परत होऊ नये म्हणून. कारण त्याच्यावरती जोर पडला तर परत त्या हरण्याचा त्रास होऊ शकतो. बरं, बेंबीचा हर्निया किंवा जांघेचा हर्निया ह्या कॉमन थिंग्स आहेत. तुम्ही म्हटलात की ते ऑलमोस्ट होतं अनेक वेळेला, पण याच्या व्यतिरिक्त सुद्धा असे कोणते हर्निया आहेत का की जे होऊ शकतात, त्याची शक्यता असते? ह्याच्या व्यतिरिक्त म्हणजे इन्सिजनल हर्निया एक प्रकार असतो. म्हणजे ज्यांचे आधी ऑपरेशन्स झालेले असतात, पोटाचे जे काही ओपन शस्त्रक्रिया झालेली असते त्यांच्यामध्ये आधीच आपण लॅप्रोटॉमी झाल्यामुळे आधी ते मसल्स वीक झालेले असतात कारण ते मसल्स कट केलेले असतात शस्त्रक्रियाच्यामध्ये आणि ते परत शिवलेले असतात. ज्यावेळी कुठलीही बॉडीला मसल कट करून परत शिवलेले असतात तर आधीसारखं स्ट्रेंथ येत नसतं. तर अशा लोकांमध्ये परत इन्सिजनल हर्निया हा एक प्रकार होऊ शकतो. प्लस दुसरा आहे हायटस हर्निया. हायटस हर्निया म्हणजे तुमचं जे काही जठर आणि अन्ननलिका ह्याच्यामधलं जे काही जंक्शन आहे ते जर वीक झालं, कारण ॲसिडिटी खूप असते, उलट्या खूप होतात, त्याच्यामुळे जठरात आपण ज्यावेळी जेवण करतो त्यावेळी जे जेवण हे परत वरती अन्ननलिकामध्ये आलं, परत तोंडात आलं तर हायटस हर्निया होतो. ह्याच्यामध्ये पण आपण दुर्बीणीतून उपचार करतो.
खूप सुंदरपणे दुर्बिणीतून उपचार होते, अर्ध्या तासाचं ऑपरेशन असतं, दुसऱ्या दिवशी पेशंट घरी जातो आणि त्याला पुढे कधी काही त्रास होत नाही. आणि पूर्णपणे दुर्बिणीतून केल्यामुळे बिनटाकाची शस्त्रक्रिया असते, त्याच्यातही आपण 3D जाळी लावतो नाही लावतो डिपेंडिंग ऑन किती मोठं तुमचा हर्निया आहे. आणि पेशंटचं क्वालिटी ऑफ लाईफ खूप इम्प्रूव्ह होतं. आणि जठराचं जे काय तुमचं हे आहे हे वरती अन्ननलिकेमध्ये आलं नाही पाहिजे, कारण जठर हे ऍसिड आहे, अन्ननलिका हे ऍसिडिटीला अजिबात सोयीस्कर नाहीये, त्याच्यामध्ये अन्ननलिकेचे कॅन्सर होऊ शकतात. नक्की. कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यामध्ये आहोत, शेवटच्या मिनिटामध्ये. हार्नियाचे उपचार काय आहेत हे खूप महत्त्वाचा भाग आहे, त्यामुळे त्याबाबत आपल्याला काय सांगता येईल? येस, मी जसं म्हटलं की हर्निया हा एक सर्जिकल डिसीज आहे. बरोबर. हर्नियाला कुठलंही औषध नसतं, त्यामुळे कुठल्याही दुसऱ्या कुठल्या ह्यांनी जर तुम्हाला हर्नियासाठी मेडिकल औषध दिली असेल तर ते घेऊ नका, ते तुमची भुरळ पाडतात. फक्त हर्निया हे फक्त ऑपरेशन तुमचं बरं होतं. हर्निया हे वाढू नये असेल तर ज्याच्यामुळे ते झालेलं असेल त्याच्यावरती आधी औषधं घेणं गरजेचं आहे, प्लस हर्नियावरती नंतर ऑपरेशन करणं गरजेचं आहे. मी नक्की सांगेन की तुम्ही तुमच्या डॉक्टरकडे जाऊन त्याचं निदान करून घ्या. ते किती मोठं आहे, किती त्रासदायक आहे हे माहीत होणं फार गरजेचं आहे. आणि त्याच्यानंतर जर तुम्ही लवकर शस्त्रक्रिया केली तर ते दुर्बिणीतून व्यवस्थित ट्रीटमेंट होऊ शकते. आमच्याकडे आम्ही 3D मेशद्वारे आपण ही तंत्रज्ञानाद्वारे आपण हे ऑपरेशन करतो, त्याच्यामुळे हर्नियाचे जे काही रिकरन्स रेट आहे ते खूप कमी असते. प्लस दुर्बिणीतून केल्यामुळे पेशंटची रिकव्हरी फास्ट होते आणि पेशंट हॉस्पिटलमधून एका दिवसात डिस्चार्ज होतो. आणि ह्या सगळ्या गोष्टींसाठी हे खूप महाग शस्त्रक्रिया नाही आहे अजिबात. सगळ्या गोष्टींसाठी आमच्याकडे 0% इंटरेस्टनं EMI मिळून तुम्हाला, जसं काय तुम्ही मोबाईल घेता, नॉर्मली मोबाईल घेणं आता किती 0% इंटरेस्टनं इझी झालेलं आहे, तसं स्वतःच्या हेल्थवरती पण थोडंसं खर्च करा. 0% इंटरेस्टनं तुम्हाला EMI मिळतोय, हे एक फॅड पण झालेलं आहे. आणि हेल्थवरती नक्कीच खर्च करा असं मी म्हणेन. नक्की. स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणं हा प्रत्येकाचा एक मूलभूत अधिकार आहे असं म्हणूया, किंवा नैसर्गिक अधिकार आहे. आपली तब्येत व्यवस्थित सांभाळणं, कारण आपण बाकी सगळ्या गोष्टी करत असतो पण तब्येतीकडे मात्र दुर्लक्ष करत असतो. ही आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात घडणारी गोष्ट आहे. तुम्हाला सगळ्यांनाही पटेल, स्त्री असो पुरुष असो, प्रत्येक जणाचं दुर्लक्ष होत असतं. आपण नेहमीच्या कामांच्या याच्यात एवढे व्यग्र असतो की आपल्याला तिकडे लक्ष द्यायला वेळ नसतो. पण हे अत्यंत चुकीचं आहे, हे बदललं पाहिजे. पहिल्या आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. शीर सलामत तो पगडी 50 म्हणतो, तशा पद्धतीनं आपण आरोग्याची काळजी जर घेतली तर मला असं वाटतं की या सगळ्या आजारांपासून आपण मुक्त राहू शकतो. पण तरीही अशा पद्धतीच्या समस्या अडचणी असतील तर तुम्ही सरांना कधीही कॉन्टॅक्ट करू शकता आणि सरांचे नंबर TV स्क्रीनवरती आहेत. सर, तुम्ही आजच्या कार्यक्रमात आलात आणि एवढी छान माहिती आमच्या प्रेक्षकांना दिली त्यासाठी अगदी मनापासून आभार. थँक्यू. आणि याबरोबरच वेळ होते इथे सामण्याची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा साम TV.